नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. थोडा उशिरा व्हिडिओ टाकण्यामागचं एक रिझन आहे. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची. तर त्याच्यामध्ये नागपूर विभागाचा त्यांनी निकाल लावला होता थोड्या वेळापूर्वी. तर निकाल लावल्यानंतरनं काय केलं होतं, की आपण विरोध केल्यानंतरनं वनमंत्र्यासोबतही त्यांच्या पी-एसोबतही बोलणं झाल्यानंतरनं आणि त्याच्यानंतरनं काही त्यांना समजलं आहे. तर त्याच्यानुसार काय केलेलं आहे, की त्यांनी ही याद्या जी आहे, ती काय केल्या, की वेबसाईटवरून आता काढलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता इथे. तर त्याच्यामध्ये 2 याद्या टाकल्या होत्या त्यांनी. एक तर त्यांनी कॉमन मेरिट लिस्ट जी होती, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मार्क दिले होते. ही यादी ऑलरेडी आहे माझ्याकडे. तुम्हाला दाखवू शकतो मी ही यादी. ठीक आहे. ही यादी आहे. ही यादी टाकली होती त्यांनी आजच्या ह्याच्यानुसार. बघा इथे टाकली होती ही यादी. आणि त्याच्यानंतर दुसरी जी यादी होती ती होती इथे डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट. त्या दोन्ही याद्या त्यांनी काय केलेलं की आता काढून टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये का ते सांगतो मी. कारण की या याद्यामध्ये तुम्ही पहा, तर विद्यार्थ्यांचे मार्क जर बघाल, तर काही विद्यार्थ्यांचे बघा, आता इथं 10.51 मार्क, त्याच्यानंतरनं 10.35 सॉरी मिनिटं 5 किलोमीटरसाठी, 10.26, 10.7, 10.7, 10.38 इथं आउट ऑफ हां, हे इथं फिमेल आहे ठीक आहे सपोज. त्याच्यानंतर इथं फिमेलचे आहेत. ते 10 मिनिटामध्ये यांनी हे केलं 5 किलोमीटर आणि यांना 45 मार्क देऊन हे केलं. तर हे सगळी गडबड आहे. त्यामुळे काय केलं, की ही यादी त्यांनी बदलली. आता ह्या मोठा समजलेला आहे आपल्याला. लक्षात घ्या, ही मोठी चूक समजलेली आहे. तर बाकीच्याही चुका त्यात भरपूर असू शकतात. जसे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क गडबड असतील. आता हे विद्यार्थी अर्ध्यातून आलेले आहेत का काय केलेलं आहे ते माहिती नाही. बट असे गडबड आहेत, तर यांनी काय केलं, की काय करून ह्या लिस्ट लावल्या आहेत माहिती नाही, काय विचार करून लावलेले आहेत. बट ह्या याद्यासाठी यांनी काय करायला लागेल, की परत एक विद्यार्थ्यांचा चेक करून सीसीटीव्ही फुटेज असेल, सेन्सरचा डेटा असेल, तो परत एकदा चेक करून ही यादी काय केलं, की दोन्ही यादी परत लावल्या पाहिजेत. तर ही माहिती होती. तर याद्या बदललेल्या आहेत, हे तर याद्या काढून टाकलेल्या आहेत, ही एक इम्पोर्टंट माहिती होती. आणि दुसरी अशी आहे, की ही याद्या जी आहे, मार्क आहे ते प्रॉपरली दिसत नाहीयेत. म्हणजे याच्यावरती विश्वासच राहिलेला नाही, की यांनी ही याद्या प्रॉपर बनवलेल्या आहेत म्हणून. कारण तुम्ही बघा, की एवढ्या मोठ्या चुका झाल्या आहेत. आता हे 13 मिनिटं आहेत, तेही कसे समजावे, की 13च आहेत म्हणून. ते कोणत्या बेसिसवरती याद्या बनवल्या तेच समजायला नाहीयेत. एखादा विद्यार्थी लवकर आता सपोज 10 मिनिटं आला म्हणून कळालं असेल. एखादा विद्यार्थी 16 मिनिटात जर आला असेल, 17 मिनिटात आला असेल, तर तो समजणारच नाही. तर त्यासाठी यांनी काय केलं, की परत एकदा व्यवस्थित चेक केला पाहिजे डेटा आणि त्याच्यानंतरच काय केलं, की याद्या लावल्या पाहिजेत. आता बघा हे 4 तारखेला शेवटची ग्राउंड झाली. त्याच्यामध्ये फक्त 21 आणि 22 तारखेच्या विद्यार्थ्यांची हे झालेलं ग्राउंड झाले. त्याच्यामध्येही काही विद्यार्थी प्रेझेंट होते. बाकीचा डेटा यांच्याकडे ऑलरेडी होता. 26-27 पासून हे काय करतं, की बघा तुम्हाला दाखवतो मी की काय करत होते ते. तर इथपर्यंत लास्ट ग्राउंड होतं. 26 तारखेपर्यंत लास्ट ग्राउंड होतं. 25ला संपलं, पण 26ला सकाळी घेतलं होतं काही जणांचं. तर इथून हे काय केलं होतं, की फ्रीच होते. म्हणजे 27, 28, 29, 1, 2 त्याच्यानंतरनं 3ला ग्राउंड झालं. इथं हा दिवसपर्यंत त्यांनी पहिली डेटा करायला पाहिजे होता आणि 4 तारखेचा डेटा फक्त एका दिवसात झाला असता आणि 6 तारखेला लिस्ट लावायला पाहिजे होती. यांनी एवढे दिवस घेऊन पण यांनी अशी चूक केलेली आहे. तर हे सहसा सरळ-सरळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळणं झालं हे त्यांनी थोडंसं सीरियस घेऊन या गोष्टी करायला पाहिजे होत्या. तर बघूयात आपण कसं करतायत हे गोष्टी. काही जर गडबड वाटली तर आपल्याला लेखी निवेदन यांना काय करायचं की अजून द्यावे लागतील आणि त्यांना हे याद्या ज्या आहेत ते प्रॉपरली टाकायलाच लागणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.